रामकृष्णारी नर्मदेहर. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या 93व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. गुप्त आश्रम गिधा या गावामध्ये आपण एका शेतकऱ्याच्या घरी रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो त्यांच्या आग्रहास्तव. यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर समोर हा जो मुख्य मार्ग दिसतो या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्णारी नर्मदेहर. रामकृष्णारी नर्मदेहर या मार्गाने उजव्या बाजूला मार्गस्थ झालोय आपण. या गावातून एक मार्ग आहे, त्या मार्गाने आपण गोमती संगमापर्यंत जाऊ शकतो आणि त्या गोमती संगमापासून मग आपल्याला किनाऱ्याचा मार्ग तिथून पुढे मिळेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी सुंदर अशा शिलालेख आहेत, मूर्ती आहेत, ज्या इथल्या गृहस्थांनी कोरलेल्या आहेत असं आपल्याला या गावामध्ये समजलेलं आहे. तर आपण त्यांचंही दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्णारी नर्मदेहर. शेतकऱ्यांच्या घरातून साधारण 300-400 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा चौक आहे बघा. इथे एक पिंपळाचं झाड आहे. तिथून आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एक डांबरी रस्ता आहे. त्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. इथून साधारण 3 किलोमीटर वरती नर्मदा मैया आणि गोमती मैयाचा संगम आहे. आपण आता तिथपर्यंत मार्गस्थ होऊयात. रामकृष्णारी नर्मदेहर. अशा प्रकारचं हे गिधा गाव आहे. या गावातून आपण या रस्त्याने सरळ पुढे मार्गस्थ आहोत नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी. रामकृष्णारी नर्मदेहर या मार्गाने साधारण 2 किलोमीटर आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला गोमती मैया आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. अजून 1 किलोमीटर पुढे आपण गेलो की गोमती मैया आणि नर्मदा मैयाचा संगम आपल्याला बघायला मिळेल. रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी गोमती मैया आहे आणि गोमती मैयाच्या किनारीच या ठिकाणी या गावामध्ये एक मूर्तिकार आहे जे शिलांवरती मूर्त्यांची घडवण करतात. आपण त्या शिलांचं दर्शन घेऊया त्या ठिकाणी जाऊन. ये कुबेर जी है। हाँ, ये भोलेनाथ का कमंडल इसमें ये जल रहा है। ये कार्तिक भगवान है। हाँ, एक है पत्थर का, ये 3 मुंडी का नाम है। ये भोलेनाथ, ये गोमती संगम नर्मदा का ये अंदर का है मूर्ति। ओके. ये है गणेश जी, ये है पार्वती, वो है रिद्धि सिद्धि, ये गणेश जी के लड़का शुभ लाभ, संतोषी, कीर्ति, कच्छप के ऊपर दीपक, ये डमरू ऐसे, और ये अष्टधातु का त्रिशूल, और ये पत्थर का है, माने पत्थर का है, रुद्राक्ष माला बनाया गया है। नर्मदे नर्मदे हर 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 हर। बाबा जी, ये सब आपके पास कला सूझती कैसे है आपको? हाँ, ये सब ईश्वर का देनी, संतों के चरणों के आशीर्वाद से ये हुआ है कि मरो तो मरो, फिर जिंदगी में कुछ ऐसा करके मरो कि जो आने वाले पीढ़ी को सद्भावना बने, संतों का दर्शन मिले। कम से कम यहाँ 10 लाख आदमी से ऊपर आ गए संत भक्त जो है, तो सबके हम दर्शन करते हैं। वो आने वाले भगवान का दर्शन करते हैं, हम उनका दर्शन करते हैं। क्यों? ये मंदिर का एक बहाना से हमको संतों और यात्रियों का दर्शन मिलने से बहुत प्रसन्न हो जाता है। अब ये पत्थरों का शंख सुनो। ये अर्जुन का देवदत्त है। अर्जुन का देवदत्त? हाँ। अर्जुन का देवदत्त शंख। ये भोलेनाथ का भृंगी है, ये पत्थर का है, स्टोने का है। अप्रतिम। ये कृष्ण भगवान का पंचजन शंख है। ये युधिष्ठिर का अनंत विजय शंख। ये भीमसेन का पांडव नामक शंख।
ये 3 जगह से बसता है। हाँ, ये 3 जगह से बच्चा है। ये सब पत्थरों का निर्माण मतलब करा गया है। इसके अंदर बाकी कुछ भी नहीं है, पत्थर ही इसका है। कुछ नहीं है, ये पूरा ये सुराख है। ये ये है, ये आदमी कहते होंगे कि कुछ लगा दिया है, ये नहीं लगा। ये है, ये अब बैठो थोड़ा। दत्त भगवान नर्मदे है। नर्मदे हार नर्मदे। ये माता पिता है हमारा। ये गोमती चक्र है। ये 7 बार घूमेगा। ऐसे गोमती नदी 7 बार ओम बन के जाके नर्मदा में मिली हुई। हाँ, सूर्य मुख्यम च चंद्रमम किरण प्रपागस्तम भक्तो साधु जल तर्पणम देवम पितरम प्रसन्नतम वो हम संगम घाट की। ये है गो इंद्रिया मति बुद्धि शुद्धि मन सिद्धिया श्री गोमती परिक्रमा 84 लाख योनि मुख्यम। ये 11 रुद्र हैं। गीता में बोला है ना 11 रुद्र 8 वसी। ये इधर आओ। नर्मदे नर्मदे। ये जटाऊ है, संपाति उसका घर वाले ने सुगड़ी। ये गीधा के नाम से गिद्ध जटाऊ को बना दिया है। ये गंगा जी है, शंकर जी ऊपर है गंगा जी। ये अमरनाथ का कथा है। अमरनाथ बट का वृक्ष है, सुखदेव महाराज हैं, शंकर जी पार्वती को कथा सुना रहे हैं, अमरनाथ का कथा। बहुत बढ़िया। गोमती नदी है, ये 7 बार ओम बन करके जाके और नर्मदा में अपनी बड़ी बहन से मिली है। जय विशद सामा पाली देव गुरुसुत्ती। ये 5 कन्या ही एक गोमती नदी है। गौ माने गैया और इंद्रिया भी कहलाता है, मति माने बुद्धि होती है, इसलिए ये गोमती है। ये हाथी का नीचे से यात्री निकलते हैं। स्वर है। ये लोहा को ले गए हो, ये घंटा है, अच्छा बजता है लोहा। ये तबला टुकी है। ये ओम का अखंड ज्योत। ये ओम बना है। ये ओम है, ओम अखंड ज्योत है। ये लिखा है अखंड ज्योत। ये ईंटा से अभी ये कोठा बनने वाला है। ये शनि देव हैं, हरि और हर। इधर है शिव जी और इधर है विष्णु। ये सूर्य के पुत्र हैं। ये सूर्य हैं। रविवार, सोमवार, मंगल, बुध, बृहस्पति, शुक्र, ये शनि देव, राहु, केतु, ये वाहनों सहित सबको तैयार किया है। वो हरिहर भोले हैं और वो एकादशी है, वो गोमती हैं, गोमती माता। वो दोनों कृष्णा कुमार और जीवन कुमार ये गोमती का प्रथम परिक्रमा किए हैं। ये गौ माता है और ये जगन्नाथ सुभद्रा बलभद्र हैं। ये राम सीता है, वो लड़के हैं। और ये सूरदास है, वो निताय गौरंग राधे श्याम हरे कृष्ण हरे राम, वो चैतन्य महाप्रभु हैं, दोनों भाई। अच्छा, वो है गौलोक, वहाँ गाय बैठते हैं। ये है सकेत लोक, वो पिंडी है जो भोलेनाथ हैं, वो शिवलोक। और वो गोमती चक्र है, वो नर्मदा द्वार। और नदी का किनारे है 65 मूर्ति ना, वो है बैकुंठ लोक। 4 लोक यही हैं। मान जी ये अच्छे आते हैं। ये ऐसे कलर हाथ से बना के लगाया है, पैसे नहीं था तो। ये जो चूना में मिलाते हैं नील, वो बना है कहीं क्या कथी। रामकृष्णारी नर्मदेहर हे गोमतेश्वर धाम आहे। या ठिकाणी आपण हे जे प्रेमदास महाराज आहेत त्यांच्याबरोबर खूप सुंदर असं 2 ते 3 तास सत्संग झाला आपला। या ठिकाणी दर्शन घेऊन आपण आता पुढे नर्मदा मैयाच्या किनारी मार्गस्थ होत आहोत। रामकृष्णारी नर्मदेहर। रामकृष्णारी नर्मदेहर। नर्मदे आपण गोमतेश्वर धाम
गिधा या ठिकाणी आता या ठिकाणी आलेलो आहोत. साधारण 3 तास झाले. प्रेमदासजी अंगिरा महाराज आहेत, त्यांच्याबरोबर आपला सत्संग चालू होता. यांची कलाकृती, हातातली कला खूप सुंदर अशी कला आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा म्हटलं होतं की आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं दान मोबाईलवरती पाठवू नका, पण आता या ठिकाणी अशी खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत की त्यांना छत्रछायेची गरज आहे, शेडची गरज आहे, बऱ्याच गोष्टींची गरज आहे. आणि प्रेमदासजी महाराज असे आहेत की कोणाकडूनही कुठलंही आर्थिक सहाय्य घेत नाहीत. जे भक्त जशा पद्धतीने सहाय्य करतील त्या पद्धतीने आलेल्या रकमेतून थोड्या थोड्या गोष्टींची सोय या ठिकाणी केली जाते. तर माझी सर्व नर्मदा मैया भक्तांना विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही परिक्रमेमध्ये आहात त्यावेळेस गोमती मैया आणि नर्मदा मैयाच्या संगमाच्या थोडंसं अलीकडे स्थित असणारं हे गोमतेश्वर धाम आहे. सर्व मूर्ती यांच्या हाताने घडवलेल्या आहेत. त्यांचं दर्शन घ्यायला या ठिकाणी या आणि जशी तुम्हाला मनोभावे जमेल त्या पद्धतीने आर्थिक मदत असू द्यात किंवा कोणतीही मदत असू द्यात त्यांना करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकतो जो गुगल पेचा आहे. तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने या ठिकाणी मदत करा, आर्थिक सहाय्य करा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गोमतेश्वर धाम मधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण साधारण 3 किलोमीटर या मार्गाने आतमध्ये आलोय आणि गोमतेश्वर धाम पासून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यावर नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला लाभलेला आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या ठिकाणाहून किनाऱ्याने दिंडोरी पर्यंत मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपल्या डाव्या बाजूने गोमती मैया प्रवाहित आहे आणि समोर या ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. गोमती मैया आणि नर्मदा मैयाचा संगम या ठिकाणी आहे. असं पवित्र स्थान या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या गोमती मैयाला आपल्याला पार करून पलीकडे जावे लागेल. तर पुढून मार्ग आहे तो बघूयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण साधारण 200-300 मीटर पाठीमागे येऊन या प्रवाहातून पलीकडे गोमती मैया पार करून आलोय आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा पुढे जाण्याचा आता मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाचा किनारा बघा दूर आहे आणि आता हा आपल्याला वरून मार्ग काढलेला आहे कारण खालून मार्ग नसावा शक्यतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे नर्मदा मैयाचं दर्शन करत करत मार्गातून जायचं म्हटलं तर आनंद वेगळाच असतो. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा अर्धा प्रवाह या बाजूने चालू आहे, मधी बेट आहे आणि पलीकडे पुन्हा नर्मदा मैयाचा अर्धा प्रवाह चालू आहे. आपण या शेतातल्या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे गोमती संगमापासून साधारण 5 ते 5.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपण हनुमान घाटापाशी येऊन पोहोचलोय. या ठिकाणी पशुधन कसं निवांत आराम करत बसले बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर दिसतोय तोच हनुमान घाट आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 3 दिवसातून पहिल्यांदा आपल्याला सुंदर असा नर्मदा मैयाचा प्रवाह या ठिकाणी बघायला मिळतोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हनुमान घाटावरती आज 2 कुटुंबांकडनं सत्यनारायणाची पूजा होती. त्यानिमित्त या ठिकाणी प्रसादी होता. तर त्या प्रसादीचं आमंत्रण आपल्याला भेटलं, ते स्वीकारून थोडा वेळ विश्रांती करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी मार्ग बंद आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं वरती मार्गस्थ व्हावं लागतं. वरून पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे वरती जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आपण वरती चढून आलोय आणि या नवीन काढलेल्या शेतातून पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हनुमान घाटापासून निघाल्यावर आपण या पहाडीवरती चढलो होतो. तर या पहाडीच्या कडेकडेने आपण साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आता आपल्याला खाली उतरण्यासाठीचा हा मार्ग सापडलेला आहे. खाली उतरून आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने आता पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किनाऱ्या मार्गाचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा जयंतीच्या दिवशी आपण याच ठिकाणाहून नर्मदा मैयाच्या पलीकडल्या तटाने मार्गस्थ होतो आणि आज आपण या नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरून तटातटाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 2 दिवस आपल्याला तट बघायला मिळाला नव्हता. आज खूप सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय आणि किनाऱ्याचा आपण आनंद घेत नामस्मरण करत करत पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण कपिलेश्वर घाटापर्यंत पोहोचलो. या ठिकाणी एक कपिल मुनी आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पण इथून सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किनाऱ्याने साधारण 3 ते 3.5 किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी लक्ष्मण मंडवा या तीर्थापर्यंत आपण पोहोचलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून पुढे आपण सरळ दिंडोरीच्या दिशेने मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लक्ष्मण मंडवा या तीर्थामध्ये नर्मदा मैयाचं अशा प्रकारचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. अनेक प्रवाह नर्मदा मैयाच्या पात्रातून निघालेले दिसतात आणि एक स्टेप तयार झालेली बघा. या ठिकाणी वरतून पाणी पडतंय आणि खाली जाते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि या तीर्थापाशी नर्मदा मैयाच्या किनारी हा सिमेंटचा मार्ग बनलेला आहे. बघूयात हा मार्ग आता कुठपर्यंत आहे ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा रस्ता इथपर्यंत संपलेला आहे. आता इथून आपल्याला वरच्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे या पगदंडीने, कारण आता नर्मदा मैयाकडे किनाऱ्याने जाणारा हा मार्ग सुद्धा संपलेला आहे. आपण सरळ वरती मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ही पगदंडी दिसते आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे या शेताच्या कडेकडेच्या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे या मार्गाने आपण आता पठारावर आलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पठारावरून आपण या पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत. नर्मदा मैया बघा, ही समोर जी हिरवी शेतं दिसतात त्या शेताच्या अलीकडून आणि या पठाराच्या पलीकडून अशा बरोबर मध्यभागी खड्ड्यामध्ये नर्मदा मैया प्रवाहित आहे. तिथून मार्ग नसल्यामुळे आपल्याला या पठारावरून सरळ मार्गस्थ व्हावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पठारावरच्या पगदंडी मार्गाने साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक कच्चा मार्ग सापडलेला आहे. या मार्गाने आपण आता दिशेच्या साह्याने दिंडोरीच्या बाजूने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक खडी मशीन दिसते आपल्याला. या खडी मशीनच्या बाजूने एक पगदंडी मार्ग आहे. त्या पगदंडी मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. खडी मशीनच्या शेजारचा जो पगदंडी होता त्या पगदंडीने सरळ आपण आल्यानंतर या शेतात पोहोचलोय आणि पगदंडी मार्ग संपलेला आहे. या ठिकाणी बघा, हे निलगिरीच्या झाडांचं शेत आहे. काही झाडं कापलेली आहेत या ठिकाणची आणि बाकीची झाडं शिल्लक दिसतात आहे. या शेतात पोहोचल्यानंतर हा पगदंडी मार्ग संपलेला आहे. आता जायचं कुठं? आपला दिशा तर आपल्याला सरळ दिसते आणि ही 5 ते 6 शेतं जर आपण पलीकडे गेलो तर आपल्याला पुन्हा मार्ग सापडेल असं वाटतंय. बघूयात आपण आता या शेतांमधनं 5 ते 6 शेत पलीकडे जाऊयात आणि काय अनुभव येतो ते बघूयात. या शेतातून बघा, हे जे बांध आहे या बांधाच्या पलीकडे आपण आलेलो आहे. तिथे एक पठार दिसतंय. या पठारांच्या टेकड्यांवरनं आपण खाली जाऊयात. कोणत्याही दिशादर्शक खुणा नाही. 15-20 मिनिटं झाले आपण पठारावरती. कोणी येतंय का त्याची वाट बघितली, कोणीही येत नाहीये. आता आपण दिशेच्या आधारे पुढे मार्गस्थ झालो. पठारावरून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा, एक पुसट असा पगदंडी दिसतोय. या पगदंडीने आपण पुढे मार्गस्थ होऊयात. खूप जास्त अंतर नाहीये, साधारण अर्धाच किलोमीटर आपल्याला या शेतांमधनं, म्हणजे 5 ते 6 शेत आपण जर पलीकडे गेलो ना तर आपल्याला मार्ग भेटेल असं वाटतंय. त्या मार्गाने आपण मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतोय. परिक्रमावासी येत नसल्यामुळे हे मार्ग नाही येत, नाहीतर मार्ग तयार झालेले असते. पगदंडी तर दिसलेला आहे. या पगदंडी आपण सरळ मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
3 शेतं पार केल्यावर एक नाला लागलेला आहे. तर या नाल्याला आपल्याला पलीकडे पार करून जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नाला पार करून 1-2 शेतं पुढे आल्यानंतर हा पगदंडी मार्ग सापडलाय. या पगदंडी मार्गाने आता आपण नर्मदा मैयाच्या दिशेने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाचं तर दर्शन आपल्याला या ठिकाणाहून झालंय. तर आता कन्हैया मैयामध्ये पाणी किती आहे त्याच्यावरती आपला मार्ग पुढचा कसा आहे ते आपल्याला कळेल. बघूयात आपण जवळ जाऊनच. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा हा नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि ही नर्मदा मैयाला डावीकडून येऊन एक कन्हैया मैया भेटलेली आहे आणि याचा प्रवाह जर बघितला तर जास्त नाही, आपण सहज पार करून जाऊ शकतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर ही कन्हैया मैया आहे. याच्यातून आपण आता इथून पाण्यातून पलीकडे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कन्हैया मैया पार करून आपण या मार्गाने या पगदंडीने आता वरती जात आहोत आणि वरती थोडस जाऊन आपण नर्मदा मैयाच्या बाजूला जर गेलो तर आपल्याला दुसरा मार्ग पगदंडी मार्ग सापडेल असं वाटतंय. बघूयात आता आपल्याला कशा प्रकारे मार्ग सापडतोय ते. या तलावाच्या बांधावरून आपण पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपल्याला हा कच्चा मार्ग सापडलेला आहे. आता या मार्गाने आपण सरळ सरळ दिंडोरी पर्यंत नक्कीच पोहोचणार आहोत, कारण दिशेनुसार हा मार्ग एकदम बरोबर आहे. बघूयात आता आपल्याला कुठपर्यंत नेऊन सोडतोय हा मार्ग ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण शासकीय नर्सरीमध्ये आलोय. या नर्सरीतल्या या मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. समोर एक गेट दिसते, त्या गेटमधून आपल्याला बाहेर पडायला सांगितलंय आणि बाहेर पडल्यानंतर तो मार्ग सरळ सरळ आपल्याला कुठेच सोडायचा नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या शासकीय नर्सरीच्या गेटमधून बाहेर पडलोय आपण आणि सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काहीही झालं तरी नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने जवळून जवळून मार्गस्थ होण्याचा एक आनंद वेगळाच असतो. मार्ग सापडत नाही, मार्ग उरकत नाही किंवा मार्ग चांगला नसतो, तरी पण ज्यावेळेस आपण मार्ग शोधत 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 येतो आणि नर्मदा मैयाच्या किनारी येतो आणि नर्मदा मैयाचं दर्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस जे काही आपल्याला मार्ग शोधण्यासाठी एफर्ट्स लागलेले आहेत त्या सगळ्यांचा विसर पडतो आणि एक आनंद चेहऱ्यावरती येतो. तो अनुभव घेणं, त्याच्यामुळेच आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ व्हायला आवडतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यावर अजून एक नाला लागलेला आहे. या नाल्यातून सुद्धा आपल्याला पलीकडे मार्गस्थ होऊन जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे दिंडोरीकडे मार्गस्थ आहोत. समोर दिसतंय तेच दिंडोरी आहे. साधारण 1 किलोमीटर या ठिकाणाहून दिंडोरीचा घाट असेल. आपण तिथपर्यंत आता मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे त्या मार्गाने पुढे आल्यावरती आपल्याला हा मुख्य मार्ग लागलेला आहे दिंडोरी मधला सिमेंटचा. या मार्गाने आपण आता पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आपण दिंडोरी पाशी स्थित असलेल्या या नर्मदा मैयाच्या घाटावरती पोहोचलोय. या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या मंदिरापाशीच आश्रम आहे. आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी त्या ठिकाणी परवानगी मागूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारीच माईकी रसोई नावाचा आश्रम आहे. त्या ठिकाणी आपण परवानगीने आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आसन लावलेलं आहे. आजच्या दिवसभरामध्ये आपण शेतकऱ्यांनी आपल्याला थांबवलं होतं गिधा या गावामध्ये. त्या गावातून साधारण 20 किलोमीटर मार्गस्थ होऊन आपण या ठिकाणी पोहोचलोय. तसं तर आपण जर मुख्य रस्त्याने हायवेने आलो असतो तर 14 किलोमीटरचंच अंतर होतं, पण आपण नर्मदा मैयाच्या किनारी गेलो ते 3 किलोमीटर आणि नंतर किनाऱ्याचं काही अंतर वाढलं असेल, त्यामुळे आपल्याला 20 किलोमीटरचा या परिक्रमेतला पडाव आज गाठून इथपर्यंत दिंडोरीला पोहोचलोय आपण. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला आज या ठिकाणी झालेलं आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर.